शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे। तर शेतकरी मित्र, जे शक्ती चक्रीवादळ आलेले होते, शक्ती चक्रीवादळ जो आलेला होतो त्याचा प्रभाव महाराष्ट्रात खूप जाणवणार होता। कारण हे शक्ती चक्रीवादळ हे महाराष्ट्रात आल्यानंतर फक्त सध्या 7, 8, 9 तारखेला हे मुंबई साईडला सरकत आहे आणि 8, 9 तारखेपर्यंत आपण पाहू शकता 9 तारखेपर्यंत मुंबईकडे येत आहे। 9 ते 10 तारखेपर्यंत सरासरी 9-10 तारखेपर्यंत हे मुंबईच्या जवळ येत आहे। त्यामुळं त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात 10-11 तारखेपर्यंत राहणार आहे आणि परत जो आपल्याला 15 तारखेला 14-15 तारखेला जो एकदम जोरदार असा महाराष्ट्रात पाऊस दाखवला होता, ते शक्ती चक्रीवादळ हे मुंबईच्या किनारपट्टीवर येणार होते, पण ते 12 तारखेपासून ते परत अरबी समुद्रातच विलीन होत आहे। त्यामुळं जो चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर जो प्रभाव जाणवणार होता आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार होता, तो पाऊस पडणार नाही। कारण जे शक्ती चक्रीवादळ आहे ते महाराष्ट्राकडे मुंबईच्या किनारपट्टीवर जवळ न येता ते अरबी समुद्रामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे त्याचा प्रभाव सध्या तरी महाराष्ट्रात न जाणवायची शक्यता आहे आणि जाणवणार नाही। कारण 14 तारखेला 14, 15 आणि 16 या तारखांना महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पाऊस पडणार होता। तर पण सध्या शेतकरी मित्र, याचा प्रभाव 13, 14, 15 आणि 16 तारखेला फक्त खूप कमी जिल्ह्यामध्ये राहणार आहे। परंतु तोपर्यंत 7 ते 10 तारखेपर्यंत याचा प्रभाव काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार आहे, पण तो ठराविक जिल्ह्यातच राहणार आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये। तर शेतकरी मित्र, या जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे। 7 तारखेला मुंबई किनारपट्टी तसेच मुंबई, नाशिक या भागामध्ये 7 तारखेला 3 वाजता वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच नागपूर साईडला काही वातावरण ढगाळ राहणार आहे। परत 8 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये फक्त संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी फक्त 7 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे। आणि 8 तारखेला तर शेतकरी मित्र, 8 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच अकलूज, सोलापूर, बीड, जालन्यात या भागामध्येच या पट्ट्यामध्येच फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहणार आहे। त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये पावसाचा कसल्याच प्रकार अंदाज नाही, परंतु फक्त हा पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। तर शेतकरी मित्र, 7 तारखेला नाशिक, मुंबई, पालघर तसेच जळगाव या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचा पाऊस 7 तारखेला नांदेड या भागामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सरासरी पाहिला असता नांदेडच्या काही भागामध्ये आणि विदर्भ साईडला चंद्रपूर या ठिकाणी पाऊस राहणार आहे, पण इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे। नॉर्मल पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे संभाजीनगर या भागामध्ये। तसेच शेतकरी मित्र, 8 तारखेला पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे 8 तारखेला आणि नॉर्मल पावसाचा काही जिल्ह्यांमध्ये शिरकाव राहणार आहे। तसेच हा पाऊस जवळजवळ सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, बीड या भागामध्ये 1 ते 1.5 मिलीच्या पाऊस पडणार, म्हणजे एकदम हा पाऊस देखील एकदम सर्वसाधारण राहणार आहे। तरी शेतीतील कामे करण्यास काही अडचण येणार नाही। फक्त या मधल्या पट्ट्यामध्येच सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड तसेच परभणी, हिंगोली या भागामध्येच पाऊस राहणार आहे आणि तो बी सर्वसाधारण पाऊस राहणार, पाऊस जास्त काय राहणार नाही। तर शेतीतील सोयाबीन काढण्यासाठी हा काळ देखील उपयुक्त राहणार आहे। तर शेतकरी मित्र, हा पाऊस परत 9 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। वातावरण ढगाळ राहणार आहे। तर सांगली, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, नांदेड, लातूर या भागामध्ये 9 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे आणि बीडच्या काही भागामध्ये परळी, अंबेजोगाई या साईडला फक्त पाऊस राहण्याची शक्यता आहे। आणि हा पाऊस चित्रपट विदर्भ साईडला चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव राहणार आहे। म्हणजे सरासरी पाहिला तर शेतकरी मित्र, हा पाऊस 11-12 तारखेपर्यंत नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे।
परत 10 तारखेला पावसाचे प्रमाण वाढत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तसेच तुळजापूर, धाराशिव, बीडचा काही भाग, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच चंद्रपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि त्यानंतर हा पाऊस 10 तारखेपासून फक्त या पट्ट्यामध्येच पाऊस राहणार आहे. चंद्रपूर, नांदेड, परभणी, सोलापूर, तुळजापूर, तसेच सांगली या भागामध्येच फक्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाचा कसल्याच प्रकारे अंदाज नाही. तसेच 11 तारखेला देखील या पट्ट्यामध्येच फक्त पाऊस राहणार आहे. इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प राहणार आहे. 11 तारखेला देखील सांगली, सातारा, सोलापूर, तसेच लातूरचा काही भाग, नांदेड, चंद्रपूर या भागामध्येच फक्त 11 तारखेला पावसाचा अंदाज आहे. आणि हा पाऊस 12 तारखेला देखील फक्त सोलापूर, सांगली, सातारा याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच 13 तारखेपासून शेतकरी मित्रांनो 13 तारखेला देखील सांगली, सातारा याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये वातावरण थोडेफार प्रमाणात ढगाळ राहणार आहे, परंतु कसल्याच प्रकारे अंदाज नाही. आणि जो आता 14 तारखेला 14, 15 आणि 16 तारखेला जो शक्ती चक्रवादळाचा प्रभाव जाणवणार होता, तो प्रभाव जाणवणार नाही, कारण वातावरणात बदल झाला आहे. ते शक्ती चक्रवादळ जे आलेलं आहे ते अरबी समुद्रात विलीन झाल्यामुळं इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव जाणार नाही. फक्त त्याचा प्रभाव हा फक्त सांगली, सोलापूर या भागामध्ये, कोल्हापूर या भागामध्ये जाणवण्याची दाट शक्यता आहे. आणि सरासरी पाहिला असा पाऊस 16 तारखेला, परत 16 तारखेला फक्त हा पाऊस सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर या भागामध्येच फक्त पाऊस आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. हा पाऊस सरासरी शेतकरी मित्र 17 तारखेपासून परत 17 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. तसेच 18 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 18 तारखेला देखील पावसाचा अंदाज नाही. 19 तारखेला देखील पावसाचा अंदाज नाही. परंतु 20 तारखेला देखील पूर्ण पाऊस हा एकदम वाड्यात जमा झालेला आहे. परंतु हा परत एक डिफरन्शियल विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी एक डिफरन्शियल तयार होत आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये, आणि त्याचा प्रभाव हा दिवाळीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तरी सध्या तरी अपडेट आलेलं नाही. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नसता येणाऱ्या 2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये हा जो डिप्रेशनचा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव किती महाराष्ट्रात जाणवणार आहे येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण सांगू. पण शक्यतो हे डिफरन्शियल दिवाळी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आणि महाराष्ट्रात पाऊस हा दिवाळीनंतर होण्याची सध्या तरी या डिप्रेशनमुळे 100% असा अंदाज आहे की दिवाळीनंतर पाऊस होऊ शकतो. आणि जे चक्रीवादळ आलेलं होतं, शक्ती चक्रीवादळ, आणि त्याचा प्रभाव 13, 14, 15, 16 तारखेला जास्त जाणवणार होता मराठवाड्यावर. त्यामुळे सध्या तरी मराठवाड्यात जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर ते सध्या तरी आलेलं नाही, कमी झालेलं आहे. फक्त 9, 10, 11 आणि 12 या तारखांना काही जिल्ह्यामध्येच पाऊस राहणार आहे. मुंबई, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण आहे. आणि सोलापूर, तसेच बीड, लातूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे. तर शेतकरी मित्र अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.